शहापूर आदिवासी विकास महामंडळाचा गैरकारभाराबाबत प्रहार आक्रमक. शहापूर आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत केंद्रावरील फसवणूक आणि गैरकारभाराबाबत शुक्रवारी उपप्रादेशिक व्यवस्थापकाच्या दालनात प्रहार जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील व तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक व्यवस्थापक व शेतकरी यांच्यामध्ये विविध विषयांवर झालेल्या चर्चेत शैलेश तिवारी व शेतकरी यांनी महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकाला चांगल्याच धारेवर धरले. प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी प्रहारतर्फे शुक्रवारी सदर कार्यालयाला ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलन न करता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर 2 महिन्यापूर्वी दिलेल्या धानाचा मोबदला बँक खात्यात जमा न करता शहापूर प्रादेशिक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असल्याची खोटी प्रसिद्धी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना बारदान देण्यात आले नाहीत. प्रति क्विंटल 10 रुपये दराने हमाली घेत आर्थिक पिळवणूक केली. अशा नाना तऱ्हेच्या अनेक तक्रारी संदर्भात यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली असून सर्व प्रकार ऐकून धनाची रक्कम 2 दिवसांनी अदा करण्यात येणार असून दोषींवर कायदेशीर कारवाई करून व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करण्याचे आश्वासन केले. आणि जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर लवकरात लवकर प्रहारतर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वसंत पानसरे यांनी दिला.